नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। टीईटी परीक्षा 2025 जी की 23 नोव्हेंबरला आहे। या परीक्षेसाठी आपण पूर्वी मानसशास्त्राचे लेक्चर्स घेतले होते। मानसशास्त्रासाठी अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची अवेलेबल आहेत। विद्यार्थी प्रिय अशी पुस्तकं ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका संग्रह, जे पुस्तक अतिशय रिझल्ट ओरिएंटेड आहे, हे पुस्तक तुम्ही नक्की वापरा। शशिकांत अन्नदाते सरांनी, स्वाती शेटे मॅडमनी लिहिलेले हे पुस्तक आहे। टीईटी पेपर 1 7 सराव प्रश्नपत्रिका, 8 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे दिलेल्या आहेत आणि इथून तुम्हाला जी तुमची टीईटीची परीक्षा आहे, या टीईटीच्या परीक्षेबद्दल संपूर्ण आयडिया येऊन जाते, लक्षात घ्या। आता याच्या सोबतच जे विद्यार्थी पेपर 2 देत आहेत, पेपर 2 साठी सामाजिक शास्त्र आणि विज्ञानासाठी पण आपल्या पब्लिकेशनची लुसेंटचं पुस्तक बेस्ट आहे। सामाजिक शास्त्रासाठी तुम्ही इथं आपली महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, भारताचा इतिहास आहे, अशी संदर्भ ग्रंथ भरपूर अवेलेबल आहेत। या संदर्भ ग्रंथासोबतच तुम्ही स्टेट बोर्ड सुद्धा वाचलं पाहिजे, लक्षात घ्या। सो स्टेट बोर्डाचे काही असे महत्त्वाचे टॉपिक आहे जिथून तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन दिसू शकतात आणि असे काही टॉपिक आपण इथे एक्झामला जाण्याच्या अगोदर कव्हर करणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। ओके, चला तर स्टार्ट करूया आपण सेशनला। तर इयत्ता 10वीचा इतिहास जो आहे, 10वी 11वी 12वी हे आपण या 2 दिवसात कव्हर करणार आहोत। तर 10वी 11वी आणि 12वीची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्ही कव्हर करा, त्याच्यातले जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते देखील तुम्ही कव्हर करा, प्लस त्याच्यावरती एमसीक्यू पण तुम्ही इथं सॉल्व्ह केले पाहिजे। ओके, क्लिअर। चला स्टार्ट करूया आपण सेशनला। टॉपिक आहे जो की खूप इम्पॉर्टंट आहे, जेवढे इम्पॉर्टंट आहे तेच मी आता घेईन, कारण सध्या आपल्याकडे तेवढा वेळ पण नाहीये। बघा, तर भारतीय कलांचा इतिहास, ठीक आहे, तर भारतीय कलांचा इतिहास हा एक टॉपिक आहे आपल्या 10वीच्या पुस्तकामध्ये। तर इथून ना तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे, लक्षात घ्या। हा टॉपिक मी तुम्हाला इथे शिकवेन आणि या टॉपिकवरचे क्वेश्चन पण मी इथे तुम्हाला देईन, ठीक आहे। ओके, क्लिअर। तर बघा, हा टॉपिक इम्पॉर्टंट का आहे, कारण याच्यामध्ये इन्फॉर्मेशन खूप आहे वस्तुनिष्ठ, जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकते। कला म्हणजे काय, भारतीय दृक कला परंपरा काय आहे, भारतातील ललित आणि अंगिक कला परंपरा काय आहे, कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी म्हणजे काय, कला म्हणजे काय। ओके, तर हे सगळं तुम्हाला इथं या टॉपिक मध्ये दिलंय, बरोबर। आता याच्यामध्ये बघा, कला म्हणजे काय, स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान आणि मनातील भावभावना इतरांपर्यंत पोहोचवण्याची व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते, बरोबर। या सहज प्रवृत्तीतून, प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला म्हणतात। आता हे तुम्हाला विचारलं जाईल का? अजिबात नाही, बरोबर। तुम्हाला विचारलं जाईल की दृक कला आणि ललित कला, दृक कला आणि ललित कला, कला प्रकारांची विभागणी तुम्हाला विचारली जाते, लक्षात घ्या। इथं तुमचा पहिला क्वेश्चन बनतो डॅश डॅश अंगिक कला असंही म्हणतात, डॅश डॅश कलांना अंगिक कला असंही म्हणतात। क्वेश्चन नंबर 1, ललित कलांना अंगिक कला असंही म्हणतात। थोडंसं फास्ट मी घेते, लक्षात घ्या। दृक कलांना उगम प्रागैतिहासिक काळातच झाला। बघा, दृक कलांचा उगम प्रागैतिहासिक काळात झाला। तुम्हाला विचारलं जातं दृक कलांचा उगम कोणत्या काळात झाला, तर लक्षात घ्या। आता हे दृक कलांचा उगम प्रागैतिहासिक काळात झाला हे कसं कळतं, कारण अश्मयुगीन गुहांमधून त्याचे नमुने जे आहेत ना ते प्राप्त झालेले आहेत। तर इथं तुमचे 3 क्वेश्चन प्रिपेअर होतात, लक्षात घ्या। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाम मध्ये काहीही येणार नाही, फक्त 10वी 11वी 12वीचा इतिहास कव्हर करा। लोककला आणि अभिजात कला म्हणजे काय, बघा, कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा 2 परंपरा मानल्या जातात, ठीक आहे। ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। 2 परंपरा कोणत्या, लोककला आणि अभिजात कला। ओके, लोककला ही डॅश डॅश काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे, अश्मयुगीन काळापासून। ओके, अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे। तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो, हे तुम्हाला विचारणार नाही, फक्त कोणत्या काळापासून चालत आलेली आहे हे तुम्हाला विचारतील। ओके, आणि या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते। लोककलेची निर्मिती हे तुम्हाला विचारतील, लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या डॅश डॅश सहभागातून होते। जेव्हा लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो ना
तेव्हा लोककलेची निर्मिती झालेली आपल्याला इथं दिसून येते. ठीक आहे. अभिजात कला ही प्रमाणित चौकटीच्या नियमांमध्ये किंवा नियमांच्या चौकटीमध्ये बांधलेली असते. लक्षात ठेवा. ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन, आता अभिजात कला जी आहे ती तुम्हाला आत्मसात करायची तर तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ओके. तर कोणती कला आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते, तर लक्षात घ्या अभिजात कला जी आहे ना, ही अभिजात कला प्रमाणित नियमाच्या चौकटीत बांधलेली असते आणि ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आपल्याला आवश्यकता असलेली इथं दिसून येते. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट पॉइंट बघा, कला शैली. तर लक्षात घ्या कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धती म्हणजे स्वतंत्र शैली असते. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचं स्वरूप धारण करते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, कला शैली म्हणून ओळखलं जातं. शक्यतो तर कला शैलीवरती तुम्हाला क्वेश्चन येणार नाहीत, लक्षात घ्या. मग प्रत्येक जी संस्कृती असते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कला शैली विकसित होतात. कला शैली कशा विकसित होतात, संस्कृतीमध्ये वेगवेगळा कालखंड आणि प्रदेशाशी निगडीत. ठीक आहे. ओके. आणि मग त्याच्या आधारे आपण काय करतो, त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करतो. ओके, क्लिअर. आता इथे तुम्हाला मराठा चित्रशैली दिलेली आहे बघा. कला शैलीचं उदाहरण म्हणून आपण मराठा चित्रशैलीचा विचार करता येईल. तर इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये तुम्हाला विचारलं जातं इसवी सनाच्या कोणत्या शतकामध्ये किंवा शतकाच्या उत्तरार्धामध्ये मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. तर लक्षात घ्या इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. लक्षात घ्या. आता मराठा चित्रशैली जी आहे ना, तुम्हाला विचारलं जातं की मराठा चित्रशैलीतील चित्र कशी आहेत, रंगीत आहेत, भित्तिचित्र आणि हस्तलिखितांमधील लघु चित्रांच्या स्वरूपातील आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. वाई, मेनवली, सातारा इथं तुम्हाला विचारलं जातं खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जुन्या वाड्यांमधून मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात, तर वाई, मेनवली आणि सातारा. ओके. मराठा चित्रशैलीवर डॅश डॅश चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसतो, राजपूत आणि युरोपीय. हे सगळे क्वेश्चन मी तुम्हाला देते. ठीक आहे. ओके. एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झाली असेल त्या काळामधील कोणत्या गोष्टींचा अभ्यास चित्रशैलीतील चित्रांच्या आधारे करता येतो. त्या काळामधलं राहणीमान कसं होतं, त्या काळामध्ये पोशाख कसे होते, रीतिरिवाज कसे होते, यांचा अभ्यास त्या शैलीतील चित्रांच्या आधारे करता येतो. तर बघा असे जे क्वेश्चन्स असतात ना, असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. आणि टीईटी सारख्या परीक्षेमध्ये जर आपण बघितलं, ठीक आहे, टीईटी सारख्या परीक्षेमध्ये आपण जर बघितलं तर विद्यार्थी हीच चूक करतात, स्टेट बोर्ड सोडतात आणि रेफरन्स बुक जास्त वापरतात. रेफरन्स बुक वापरा, रेफरन्स बुक वापरू नका असं मी म्हणत नाही, पण स्टेट बोर्डला सोडू नका. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, भारतातील दृक्कला परंपरा. बघा भारतातील दृक्कला परंपरा. दृक्कलांमध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. लक्षात घ्या. बघा दृक्कलांमध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. क्वेश्चन करायचं, दृक्कलांमध्ये डॅश डॅशचा समावेश होतो, चित्रकला आणि शिल्पकला. चित्रकला बघा, चित्रकला डॅश डॅश असते, चित्रकला द्विमितीय असते. लक्षात घ्या. उदाहरणार्थ निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वास्तूंचे आरेख इत्यादी चित्रे रेखाटली जातात. ओके, लक्षात घ्या. इथं तुम्हाला भित्तिचित्र दिलेलं आहे, बोधिसत्व, पद्मपाणी, एखादं इमेज सुद्धा तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये दिसू शकते. ठीक आहे. बघा आता इथं जर आपण बघितलं तर इथं जी चित्रकला असते त्याच्यासाठी बघा कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जातो. क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो की चित्रकलेसाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापडाचे फलक, मातीची भांडी यांसारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा चित्रकलेसाठी खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा वापर केला जातो. ठीक आहे. अजिंठा लेण्यातील बोधिसत्व पद्मपाणीचे भित्तिचित्र हे चित्रकलेचे एक इथं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा लोकचित्रकला शैली. पुढचा पॉइंट बघा, लोकचित्रकला शैली. डॅश डॅश काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळतात. अश्मयुगीन काळामध्ये जी गुहाचित्र होती ती अनेक देशांमध्ये आढळतात. इथं तुम्हाला आपल्या भारतामध्ये
गुहाचित्रे असलेली स्थळं कोणती, असा क्वेश्चन तुम्हाला बनवू शकतो. तर बघा, गुहाचित्र असलेली स्थळं म्हणजे एक आहे मध्य प्रदेश, दुसरा आहे उत्तर प्रदेश, तिसरा आहे बिहार, चौथा आहे उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत, लक्षात घ्या. ओके, इथे मी क्वेश्चन करते. बरोबर, मध्य प्रदेशातील डॅश डॅश येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. आता गुहाचित्रे तुम्हाला युपी, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा इथं मिळतात. पण कोणत्या प्रदेशातील गुहाचित्र प्रसिद्ध आहेत, तर मध्य प्रदेशातील भीमबेटका इथली गुहाचित्र प्रसिद्ध आहेत. आणि भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलेला आहे. इथं क्वेश्चन करा, गुहाचित्रामध्ये कोणत्या आकृतींचा समावेश असतो. पुढचा क्वेश्चन, गुहाचित्रामध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश असतो. लक्षात घ्या, पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळात या चित्रांची शैली, त्यांचा विषय याच्यामध्ये बदल होत गेलेले आढळतात. चित्रामध्ये तुम्हाला गुहाचित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा पण समावेश झालेला दिसून येतो. तसेच मनुष्याकृतींच्या रेखाटण्याची पद्धती आणि वापरलेले कलर हे सुद्धा काळाच्या ओघामध्ये काय झालेले आहेत, चेंज झालेले इथं दिसून येतात. आणि तुम्हाला विचारलं जातं की या गुहाचित्रामध्ये वापरलेले कलर कोणते, तर काळा, लाल, पांढरा यांसारखे नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, काळा, लाल आणि पांढरा यांसारखे नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. ठीक आहे, बघा, त्या त्या काळातील लोकांचे त्याच्या परिसरासंबंधीचं ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला हे कशातून कळतं, याची कल्पना आपल्याला चित्राद्वारे करता येते. तर तुम्हाला हे नाही विचारणार की चित्राद्वारे कशाची कल्पना येते, पण जे कलर वगैरे वापरलेले आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं तुम्हाला बघा, लोकचित्रकलेची परंपरा डॅश डॅश परंपरेशी नाते सांगणारी आहे. क्वेश्चन बनू शकतो इथं तुमचा. तर बघा, लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे. लक्षात घ्या, घरातील लग्न कार्यामध्ये सणासुदीला भिंतीवर चित्र काढणे, अंगणात रांगोळी काढणे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय म्हणतात, आपण हे सगळं करतो की नाही. बर, हा अगोदर भाग आपण कव्हर करून घेऊ. बघा, तर हे सगळ्या गोष्टी आपण इथं करतो. बरोबर, अंगणात रांगोळी वगैरे काढणं, अजूनही ह्या गोष्टी केल्या जातात की नाही. चित्रांच्या साह्याने आख्याने सांगणे, याच्यातून काय झालेलं आहे, प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैलींचा विकास झालेला आपण इथं बघतो. बघा, इथं तुम्हाला माहित आहे का, म्हणे की इमेज दिली आहे, महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. तर तुम्हाला वारली तर सगळ्यांना माहित आहे, वारली चित्र परंपरा, पण हे पिंगुळ आणि चित्रकथी परंपरा हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. लोककला शैलीची निवडक उदाहरणे, लोककला शैलीच्या उदाहरणामध्ये 1 नंबर वारली, 2 नंबर पिंगुळ, 3 नंबर चित्रकथी. लक्षात ठेवा, ठाणे जिल्ह्यातील डॅश डॅश यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात मोठा वाटा आहे. जिव्या सोमया मशे नाव लक्षात ठेवा. बरोबर, त्यांना त्यांच्या वारली चित्रांसाठी भारतीय आणि जागतिक स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आणि सन 2011 मध्ये त्यांना पद्मश्री पण मिळालाय. लक्षात ठेवा बरं का, वारलीसाठी. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, इसवी सनाच्या 12व्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या मानसोल्लास किंवा अभिलाषितार्थ चिंतामणी या ग्रंथात डॅश डॅश परंपरेचे वर्णन केलेलं आढळते. चित्रकथी परंपरा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंटेंट. इथं तुम्हाला सोमेश्वरचं नाव लक्षात ठेवा, चालुक्य राजा किंवा ह्या अभिलाषार्थ चिंतामणी ग्रंथाचं नाव लक्षात ठेवा. आणि याच्यावरून त्या परंपरेच्या प्राचीनत्वाची कल्पना येते. लक्षात घ्या, कठपुतळ्या किंवा लक्षात घ्या चित्रांच्या साह्याने इथं आपल्याला काय दिसून येतं, रामायण महाभारतातल्या ज्या कथा आहेत ना, कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साह्याने जी सांगण्याची परंपरा आहे त्याला म्हटलं जातं चित्रकथी परंपरा. बरोबर, रामायण महाभारतातल्या कथा कशा सांगितल्या जातात, कठपुतळी किंवा चित्रांच्या आधारे, त्याला म्हटलं जातं चित्रकथी परंपरा. लक्षात घ्या, ही जी कोकणातील कुडाळ जवळच्या पिंगुळी गावातल्या ठाकर या आदिवासी समाजाच्या लोकांनी जपलेली आहे चित्रकथी परंपरा. ठीक आहे, काय केलं जातं,
या परंपरेतील चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगात रंगवली जातात. एका कथेसाठी साधारण 30 ते 35 चित्रांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी अशा चित्रांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोथ्या चित्रकथी कुटुंबामध्ये जपलेल्या असतात आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या परंपरेचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तर ही झाली चित्रकथी परंपरा. ओके, नेक्स्ट बघा, चित्रांच्या सहाय्याने आख्याने सांगणे, याच्यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील पाठीमागे आपण बघितले. देन अभिजात चित्रकला. बघा पुढचा पॉइंट आहे अभिजात चित्रकला. प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कला संबंधी सांगोपांग विचार झालेला दिसतो. त्याच्यामध्ये 64 कलांचा उल्लेख आहे. किती कलांचा उल्लेख आहे? 64 कलांचा उल्लेख आहे. त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेख्यम किंवा आलेख्य विद्या या नावाने केलेला आहे. लक्षात घ्या, आलेख्य विद्येची षडांगे म्हणजे 6 महत्वाचे पैलू, हेही लक्षात ठेवा. प्राचीन भारतीयांनी अतिशय बारकाईने त्याचा विचार केला होता. त्याच्यामध्ये रूपभेद, प्रमाण, लावण्य योजन, सादृश्यता आणि वर्णिका भंग यांचा समावेश आहे. लक्षात घ्या, षडांगे कोणती आहेत हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये रूपभेद, प्रमाण, भाव, लावण्य योजन, सादृश्यता आणि वर्णिका भंग. ठीक आहे. विविध धार्मिक पंथांचे आगम ग्रंथ, पुराणे आणि वास्तुशास्त्रांवरील ग्रंथ याच्यामधून चित्रकला, शिल्पकला यांच्या संबंधीचा विचार कशाच्या संदर्भात दिसतो? मंदिर बांधणीच्या संदर्भामध्ये केलेला दिसतो. तर अशा कंटेंट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पुढचा पॉइंट आहे हस्तलिखितामधील लघुचित्रे. नेक्स्ट पॉइंट बघा, हस्तलिखितामधील लघुचित्रे. बघा, हस्तलिखितामधील लघुचित्रांवर सुरुवातीला कोणत्या शैलीचा प्रभाव होता? तर पर्शियन शैलीचा प्रभाव होता. लक्षात ठेवा. ओके, दक्षिणेकडील मुस्लिम राजवटीच्या आश्रयाखाली डॅश डॅश लघुशैली विकसित झाली. दख्खनी लघुशैली. दक्षिण म्हटल्यानंतर दख्खनीच येणार, बरोबर. मुघल सम्राट कोणता? अकबर. याच्या कारकिर्दीमध्ये डॅश डॅश आणि डॅश डॅश शैलीतून मुघल लघु चित्रशैलीचा उदय झाला. तर बघा, पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघु चित्रशैलीचा उदय झाला. ओके, युरोपीय चित्रशैली, ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. पुण्यातील शनिवार वाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात कोणत्या चित्रकाराच्या नेतृत्वाखाली? तर जेम्स वेल्स हा एक स्कॉटिश चित्रकार होता. याच्या नेतृत्वाखाली काय झालं? एक कलाशाळा स्थापन करण्यात आली. लक्षात घ्या, त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. लक्षात घ्या. आणि वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी, इथे बघा चित्र तुम्हाला दिसेल, चित्रकार गंगाराव तांबट. बघा, गंगाराव तांबट यांचा इथं विशेष उल्लेख करायला हवा. तर हे गंगाराम तांबट आणि वेल्स यांनी वेरूळ कार्ले येथील लेण्यांची चित्रे काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन केलेली आहेत. म्हणजे हे किती मोठे चित्रकार होते याची आयडिया आपल्याला इथं येऊन जाते. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. तर हा टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि याच्यावरती 100% क्वेश्चन येणार म्हणजे येणार. तर बघा, चित्रवस्तू ज्या आहेत ना, तर चित्रवस्तू ज्या आहेत ना, तर बघा या चित्रवस्तूचं हुबेहूब चित्रण. ठीक आहे. बघा, चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचं विशेष वैशिष्ट्य समजलं जातं. तुम्हाला विचारलं जातं की डॅश डॅश हे पाश्चात्य चित्रशैलीचं विशेष वैशिष्ट्य आहे, चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण. ओके, मुंबईमध्ये सन डॅश डॅश मध्ये सन 1857 मध्ये जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कला शैलींचं शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले. मुंबई 1857 जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री हे लक्षात ठेवा. त्यातील पेस्तनजी बोमनजी नाव लक्षात घ्या. पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यामधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचं काम केलं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यानंतर आहे शिल्पकला.
बघा, शिल्पकला कशी असते? शिल्पकला त्रिमितीय असते. ओके, शिल्पकला त्रिमितीय असते. उदाहरणार्थ मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू. ओके, शिल्प कोरली किंवा घडवली जातात. लक्षात घ्या, शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. त्यासाठी दगड, धातू, माती यांचा उपयोग केला जातो. लक्षात घ्या, शिल्पासाठी कशाचा उपयोग केला जातो? दगड, धातू आणि माती. वेरूळचं कैलास लेणे हे डॅश डॅश शिलाखंडातून कोरलेला अद्वितीय शिल्प, अखंड शिलाखंडातून. बरोबर. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. इथे तुम्हाला इमेज दिलेली आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे लोकशिल्पकला शैली. लोकशिल्पकला शैली बघा, चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळा इतकी प्राचीन आहे. बघा, चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळा इतकी प्राचीन आहे. लक्षात घ्या, दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती. ओके, लक्षात ठेवा. असं म्हणता येईल, भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती. लक्षात ठेवा बरं का, भारतामध्ये मातीच्या मूर्ती तयार करणं, त्यांची पूजा करणं, त्या अर्पण करण्याची प्रथा म्हणजे आपण गणपती फेस्टिवल वगैरे करतो की नाही, तर हडप्पा काळापासून होती. बरोबर. बघा, आस्थागायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये ही प्रथा अजूनही दिसून येते. महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती, गौरीचे मुखवटे, बैल पोळ्यांसाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्याचे खांब, वीरगळ, आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या, हे काय आहेत? शिल्पकलेच्या लोक परंपराची साक्ष देतात. लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आहे अभिजात शिल्पकला शैली. अभिजात, आता हे सांगताना खूप सोपं वाटतंय, लक्षात घ्या, पण तुम्हाला हे सगळं रिव्हिजन करायचंय. अभिजात शिल्पकला शैली जर आपण बघितलं, पाठीमागे आपण बघितलं याचा अर्थ, तर बघा, हडप्पा संस्कृतीमधील क्वेश्चन, हडप्पा संस्कृतीवरती कायम विचारलेल्या टीईटीला, हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कांस्य पुतळे 5000 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात. इथं क्वेश्चन करा. ओके, मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतातील कोरीव दगडी शिल्प निर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. इथं पण क्वेश्चन करा. मध्य प्रदेशातील डॅश डॅश येथील सांची येथील स्तूप कोणत्या राजाच्या काळात उभारला? अशोकाच्या काळात उभारला. त्याच्यावरती जो सांची येथील स्तूप आहे, तर त्याच्यावरील देखण्या शिल्पांची सजावट अशोकाच्या काळात नाही झाली, नंतरच्या काळात झाली असं मानलं जातं. लक्षात घ्या. भारतातील शिल्पकलेचा विकास अशोकानंतरच्या काळात पण होत राहिला. लक्षात घ्या. आणि याची साक्ष काय आहे? भारहूत स्तूप, जो अशोकानंतरच्या काळातला आहे. ओके, क्लिअर. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर झाला का? झाला. लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय झालं, त्या देशांमध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली, कारण ते बौद्ध धर्माचं प्रतीक आहे. तर कोणत्या देशातील म्हणजे इंडोनेशियातील कोणता स्तूप, बोरोबुदूर येथील स्तूप जो आहे ना, तर हा जगातील सर्वात मोठा स्तूप आहे. तो इसवी सनाच्या कोणत्या शतकात बांधलाय? 8व्या-9व्या शतकात बांधलाय. लक्षात घ्या. इसवी सन 1991 साली युनेस्कोने बोरोबुदूर जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले, जे इंडोनेशियामध्ये आहे. क्वेश्चन करा. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथे बघा, तुम्हाला बोरोबुदूर स्तूप जो आहे ना, त्याची इमेज दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे भारतीय मूर्ती विज्ञान. बघा, अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशामध्ये इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात डॅश डॅश प्रभाव दर्शवणारी गांधार चित्रशैली, शिल्पकला शैली, चित्रशैली नाही, शिल्पकला शैली. तर क्वेश्चन कसा म्हणतो, गांधार ही शिल्पकला शैली डॅश डॅश यांचा प्रभाव दर्शवते. ग्रीक आणि पर्शियन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकामध्ये, लक्षात घ्या. ओके, इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतक. आता इसवी सनाचं 1-3 शतक म्हणजे कुशाण राजांचा कालखंड. बरोबर. कुशाण काळामध्ये कोणती शिल्पशैली उदयाला आली?
तर इथं जर आपण बघितलं तर मथुरा शिल्पशैली उदयाला आली. ठीक आहे, कोणती? मथुरा. ओके, आता ही जी शैली होती मथुरा शैली, तर या कोणत्या शैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला? तर या मथुरा शिल्पशैलीने. बरोबर. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कोणत्या नाण्यांवर प्रथम पाहायला मिळते? तर बघा, देवप्रतिमांचा उपयोग कुशाण नाण्यांवरती पहिल्यांदा केला होता. बरोबर. आणि गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये भारतीय मूर्ती विज्ञानाचे नियम तयार झाले. विचारलं जातं तुम्हाला, शिल्पकलेचे मापदंड यांच्याच काळामध्ये निर्माण झाले. ओके, म्हणजे पाया घातला कुशाण काळामध्ये आणि नियम तयार झाले कधी? गुप्त काळामध्ये. ठीक आहे. 9व्या ते 13व्या शतकामध्ये चोळ राजांच्या अधिपत्याखाली काय झालं? दक्षिण भारतामध्ये कांस्य मूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. तुम्हाला विचारलं जातं, कांस्य मूर्ती घडवण्याची कला कोणत्या शतकामध्ये कोणत्या राजांच्या अधिपत्याखाली विकसित झाली? आता याच्यामध्ये बघा, शिव पार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यांसारख्या देवतांच्या मूर्ती कांस्य कलामध्ये किंवा कांस्य मूर्तीमध्ये. लक्षात ठेवा, एक्झाम्पल वरती सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. ओके, तर बघा, अशा पद्धतीचे जे कंटेंट आहे ना, ते एक्झाम मध्ये जास्त विचारलं जातं. इथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसची इमारत दिसत आहे, ही इंडो गोथिक शैलीमध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज हे कशाचं उदाहरण आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर हे आहे सॉरी, काय बघितलं आपण इथं? इंडो गोथिक शैली. बरोबर. हा, इंडो गोथिक. ओके, नेक्स्ट बघा, भारतातील ललित आणि अंगिक कला परंपरा. ठीक आहे. ओके, ललित आणि अंगिक कला परंपरा याच्यामध्ये जर बघितलं तर बघा, लोककलेच्या परंपरा ज्या आहेत ना, तर भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशा लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्याच्या परंपरा आहेत. लक्षात ठेवा बरं का. महाराष्ट्रातील लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वामध्ये आहेत आणि या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झालेत. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, जसं की कोळी नृत्य आहे, टारपा नृत्य आहे, कोकणातील दशावतार आहे, पोवाडा, कीर्तन, जागर, गोंधळ, हे काय आहेत? ही सगळी लोककलेच्या परंपरा आहेत. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, अभिजात कलेच्या परंपरा. बघा, भारताला लोककलांप्रमाणेच अभिजात कलांचा पण अत्यंत समृद्ध वारसा लाभलाय. याच्यामध्ये तुम्हाला भरत मुनींनी लिहिलेले डॅश डॅश हा, भरत मुनींनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा प्राचीन ग्रंथ, याच्याबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नाट्यशास्त्र कोणी लिहिलं? भरत मुनींनी लिहिलं. तर याच्यामध्ये गायन, वादन, नर्तन आणि नाट्य या कलांचा उहापोह, कोणत्या कलांचा उहापोह केलाय? नाट्यशास्त्रामध्ये जे भरत मुनींनी लिहिलंय, तर गायन, वादन, नर्तन आणि नाट्य. ठीक आहे. ओके, शृंगार, हास्य, बिभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत, शांत असे 9 रस लक्षात ठेवा, जे भारतीय ललित कलाच्या सादरीकरणामध्ये मूलभूत मानलेले आहेत आणि भारतीय लोकांचा बाहेरील देशांशी जे सतत संपर्क येत होता. बरोबर. आणि त्याद्वारे त्या कलांच्या सादरीकरणामध्ये काय होत गेलं? मिक्सिंग होत गेलं. लक्षात घ्या. म्हणजे गायन, वादन, नृत्य यांच्या विविध शैली आणि त्या शैलींचं जतन करणारी घराणी निर्माण झाली. बरोबर. भारतातील शास्त्रीय गायन जे होतं त्याच्यामध्ये प्रमुख शाखा कोणत्या आहेत शास्त्रीय गायनामध्ये? एक आहे हिंदुस्थानी संगीत आणि दुसरं आहे कर्नाटक संगीत. लक्षात ठेवा बरं का. तसेच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे 2 भेद आहेत. ओके, तर शास्त्रीय आणि उपशास्त्रीय काय आहेत? 2 भेद आहेत. आणि उपशास्त्रीय गायनामध्ये अनेक लोकगीत शैलींचा समावेश झालेला दिसतो. तर शास्त्रीय गायनामध्ये कशाचा समावेश झालाय? लोकगीत शैलींचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिल शाह पर्शियन भाषा. बघा, पर्शियन भाषा, याने पर्शियन भाषेमध्ये कोणता ग्रंथ लिहिला? तर पर्शियन भाषेमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे किताब ए नौरस. कोणता ग्रंथ आहे? किताब ए नौरस. ओके, हा ग्रंथ संगीत शास्त्राशी संबंधित आहे. इब्राहिम आदिल शाहने लिहिलेला डॅश डॅश हा ग्रंथ
कशाशी संबंधित आहे? संगीत शास्त्राशी संबंधित आहे, बरोबर. गायानुकूल गीते असलेला, ध्रुपद गायकीला समोर ठेवून गीतांना साकार करणारा, उत्तम दर्जाच्या काव्यग्रंथाची अनुभूती रसिकांना देणारा हा ग्रंथ आहे, बरोबर. बघा आता हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ पर्शियन भाषेमध्ये आहे, पण याचं मराठीमध्ये संपादन केले डॉक्टर अरुण प्रभुणे यांनी. कोणी केले? डॉक्टर अरुण प्रभुणे. आणि या ग्रंथाच्या मुख्य पृष्ठावरील दोहऱ्याचा अनुवाद कसा आहे? आता हे तुम्हाला हे विचारणार नाहीत बरं का, सोडून द्या, हे याची काही गरज नाही. उत्तर भारतातील कथ्थक जोड्या मध्ये विचारलं जाऊ शकतं. उत्तर भारत कथ्थक, महाराष्ट्र लावणी, ठीक आहे, ओडिसा ओडिसी, तमिळनाडू भरतनाट्यम, आंध्र कुचिपुडी, केरळ कथकली, मोहिनीअट्टम. हे नृत्यशैली तुम्हाला जोड्या मध्ये विचारतील. गायन वादन नृत्यांचा सुरेख मेळ पाहावयास मिळतो, बरोबर. स्वतंत्र भारतामध्ये शास्त्रीय संगीत आणि नृत्य सामान्य रसिकापर्यंत पोहोचावे याच्यासाठी महोत्सव साजरे केले जातात. आणि असं नाही की फक्त भारतातीलच, तर परदेशातून सुद्धा लोक हे पाहण्यासाठी येतात. इथं बघा, कथकली केरळ, लावणी नृत्य महाराष्ट्र, कथकली केरळ, ठीक आहे, ओके. बघा, पुण्यातील प्रतिवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर अभिनव प्रयोग करण्याकडे कल आहे, बरोबर. पाश्चात्य कला पण इथं त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर हे सगळं तुम्हाला इथं थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. जिथं जिथं क्वेश्चन बनताय तिथं तिथं मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, ओके, क्लिअर. बाकी तुम्हाला संधी वगैरे दिलेले आहेत, तर संधी मधले काही पॉइंट्स नाही केले तरी चालतील. तुम्हाला इथे काही क्वेश्चन विचारणार नाहीत. फक्त गुजरात मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन 2015 नॉट नेसेसरी. तर हा जो टॉपिक आहे ना, हा टॉपिक आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होता. त्याच्यानंतर बघा, हिस्ट्री मध्ये विचारला जाणारा पुढचा टॉपिक जो की तुमच्यासाठी अगेन इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे प्रसार माध्यमे आणि इतिहास, ओके. कोणता टॉपिक? प्रसार माध्यमे आणि इतिहास. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये प्रसार माध्यमांची ओळख, प्रसार माध्यमांचा इतिहास, प्रसार माध्यमांची आवश्यकता, प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे, ठीक आहे. बघा, विचार करा म्हटलंय, मुघल काळात बिहारमध्ये दुष्काळ पडल्यावर त्याची बातमी दिल्लीला कशी पोहोचत असेल. आता हे सगळं आपल्यासाठी आहे का? नाही, शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, बरोबर. तर प्रसार माध्यमाचा अर्थ वगैरे तुम्हाला दिलेला आहे. प्रसार माध्यमांचा इतिहास तुम्हाला विचारू शकतात की आपल्या भारतामध्ये जेव्हा इंग्रज लोकांचं आगमन झालं, लक्षात घ्या, इंग्रज लोकांचं आगमन झालं, त्याच्या आगमन झाल्यावर मुद्रण कला आणि वर्तमानपत्रे सुरू झाली, बरोबर. वर्तमानपत्रांमुळे काय झालं? छापील बातमी सगळीकडे पोहोचू लागली, बरोबर. ज्ञानाच्या प्रसाराचं साध्यम बनलं. तर बघा, वर्तमानपत्र जी असतात ना, मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, मजकूर, बरोबर, हे सगळं तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये मिळून जातो, ओके, क्लिअर. बघा, इथं वर्तमानपत्र जी असतात ना, स्थानिक, देशांतर्गत, जागतिक सगळ्या बातम्या पुरवतात. आपल्याला माहिती, आपण पण वाचतो. आता आपल्याला विचारतील काय? इतिहास तुम्हाला विचारतील, बरोबर. की बाबा आता इथं बघा, बघा, इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळामध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले असत, ठीक आहे. प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम काय केले जात होते? कागदावरती लिहून काढत आणि ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. याच्यामध्ये देश आणि राजधानीतील घटनांची माहिती असे, ओके. ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ऍक्टा डायरना, डेली ऍक्ट, रोजच्या घटना नावाची वार्तापत्रे रोम मध्ये सार्वत्रिक ठिकाणी लावली जातात. असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा, चीन मध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटली जात असत. धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते येथील स्थानिक लोकांना दूरच्या बातम्या रंगवून सांगत असत. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आणि ताज्या बातम्या राजदरबारामध्ये पाठवत असत, ओके. आणि इथं आपलं पहिलं वर्तमानपत्र येतं, भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र, जे 29 जानेवारी 1780 मध्ये सुरू झालेलं होतं, ते म्हणजे बेंगॉल गॅझेट, बरोबर, ओके. बेंगॉल गॅझेट किंवा कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर, बरोबर. बंगाल गॅझेट किंवा कलकत्ता जनरल
ऍडव्हर्टायझर. जस्ट एक मिनिट थांबा. तर बघा, हे भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र जे आहे ना, ते कधी चालू झालं, कोणी चालू केलं, कुठं चालू झालं, हे तुम्हाला विचारलं जातं. तर जेम्स ऑगस्ट हिक्की हा आयरिश व्यक्ती होता, बरोबर, ब्रिटिश नव्हता, आयरिश होता. इथे त्याची इमेज पण दाखवली. यानं सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, आता हे झालं, हा झाला एक पॉइंट. आता स्पेशली आपल्या महाराष्ट्राबद्दल एक पॉइंट आपल्याला बघावा लागतो, ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन दिसू शकतात. तर दर्पण हे 1832 मध्ये, डेट पण लक्षात ठेवा, दर्पण 1832 मुंबईमध्ये सुरू झालं. ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकर दर्पणचे संपादक. कधी चालू झालं, कुठं चालू झालं, कोणत्या भाषेमध्ये होतं. ओके, बघा, दर्पणच्या अंकामधील बातम्यांमधून बघा आपल्याला राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास सापडतो. लक्षात ठेवा बरं का. उदाहरणार्थ, कंपनी सरकारच्या 3 इलाख्यामधील जमा खर्चाची यादी, रशियनांचा हल्ला होण्याचं भय, शहर साफ करण्याकरता मंडळीची नेमणूक असेल, हिंदू विद्वांचा पुनर्विवाह असेल, राजा राममोहन रायांची इंग्लंडमधील कामगिरी असेल, हे सगळं आपल्याला दर्पण मधून बघायला मिळतं. ठीक आहे, तर दर्पण हे मराठी पत्र होते. संपादक कोण होते? बाळशास्त्री जांभेकर होते. 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस आहे. कुणाचा? बाळशास्त्री जांभेकरांचा. आणि हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, प्रभाकर बघा, प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले. लक्षात ठेवा, याच्यामध्ये फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती, लोकहितवादी यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. लक्षात ठेवा बरं का. त्याच्यानंतर आहे ज्ञानोदय. ज्ञानोदय हे जे पत्र आहे 1842 मध्ये आशिया खंडाचा आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ज्ञानोदय 1842. ठीक आहे, मराठी वर्तमानपत्रामध्ये पहिलं चित्र जे आहे ना, मराठी वर्तमानपत्रामध्ये पहिले चित्र छापण्याचा मान कुणाकडे जातो? ज्ञानोदयकडे जातो, बरोबर. विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवण्याचं यंत्र म्हणजे टेलिग्राफ. ओके, कधीपासून सुरू झालं? 1852 पासून सुरू झाल्याची बातमी कशामधून मिळते? ज्ञानोदय मधून, बरोबर. भारतात पहिली रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये चाक्या मसोबा शीर्षका अंतर्गत छापून आली. 1857च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रामध्ये छापलेल्या होत्या. ठीक, 1857चा उठाव, बरोबर. वर्तमानपत्र कशाचं काम करतं? समाज प्रबोधनाचं काम करतं. इंदुप्रकाश विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. बहुजन समाजाचे मुखपत्र दीनबंधू ज्योतिबा फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं. तर ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, बरोबर. ओके, समाज सुधारक सिरीज आपण म्हणू शकतो याला. वर्गातील केसरी आणि मराठा बघा, स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा केसरी आणि मराठा. ओके, याच्यामध्ये तुम्हाला 81 मध्ये ही जी वर्तमानपत्र आहेत केसरी आणि मराठा ही कोणी सुरू केली असं विचारलं जाऊ शकतं, ज्याच्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक. ओके, त्याच्यानंतर बघा देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ, विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केलं. लक्षात ठेवा, 21व्या शतकाच्या वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा ठराविक कालावधीत प्रकाशित होणारं मुद्रित साहित्य नियतकालिक, बरोबर. याच्यामध्ये 7 दिवसाला साप्ताहिक, 15 दिवसाला पाक्षिक, महिन्याला मासिक, 2 महिन्याला 2 मासिक, 3 महिन्याला त्रैमासिक, 6 महिन्याला षण्मासिक आणि वार्षिक यांचा समावेश होतो. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर तुम्हाला इथं
बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या मराठी भाषेतील पहिलं मासिक कोणतं बघा. पहिलं मासिक आहे दिग्दर्शन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास प्रगती हे साप्ताहिक महत्वाचं आहे. संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर. प्रगतीमधून त्यांनी कशावरती लेखन केलं? इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक चळवळी. आधुनिक काळामध्ये भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिका आहेत. याच्यामध्ये तुम्हाला हे भारतीय इतिहास, संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका वगैरे याच्यावरती जास्त क्वेश्चन येणार नाहीत बरं का. वेब पत्रकारिता अत्याधुनिक आहे, शक्यतो तर विचारत नाहीत बरं का. तरी पण आपण करूया. याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? याच्यामध्ये तुम्हाला आकाशवाणी 1924 इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC लक्षात ठेवा. रेडिओ केंद्र सुरू झालं. ब्रिटिश सरकारने याच कंपनीचं नामकरण काय केलं? इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग असं केलं. बरोबर, हेही लक्षात ठेवा. ऑल इंडिया रेडिओ. ठीक आहे. 1936 ला नामकरण काय केलं? AIR ऑल इंडिया रेडिओ. कशाचं? इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंगचं. भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर AIR भारत सरकारच्या माहिती प्रसारण खात्याचा एक भाग झाला. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? आकाशवाणी हे नाव कोणी दिलं? कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार याला आकाशवाणी हे नाव देण्यात आलं. आणि हे आकाशवाणी खूप प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागामध्ये वगैरे आपण बघतो. विविध भारतीय लोकप्रिय रेडिओ 24 भाषा 146 बोली भाषामध्ये. लक्षात ठेवा. अलीकडच्या काळामध्ये खासगी रेडिओ सेवा पण सुरू झालेल्या, जसं की रेडिओ मिर्ची वगैरे. ओके, क्लिअर. चला, त्याच्यानंतर बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं 23 जुलै 1927 भारतातलं पहिलं इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित. ठीक आहे. ओके, कोलकात्यावरून बंगाली भाषेमध्ये. जे महत्वाचं आहे ते मी तुम्हाला इथे सांगते. त्याच्यानंतर आहे दूरदर्शन. बघा, त्याच्यानंतर आहे दूरदर्शन. डेट लक्षात ठेवा. 15 सप्टेंबर 1959 भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं. कधी केलं, कोणी केलं हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, 15 ऑगस्ट 1982 रंगीत दूरदर्शनचं आगमन. 1991 परदेशी देशी खासगी वाहिन्यांच्या केबल माध्यमातून कार्यक्रम 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रसार माध्यमांची आवश्यकता शक्यतो तर तुम्हाला विचारणार नाहीत. हा फार सोपा भाग आहे, शक्यतो तर विचारणार नाही. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, तर जेवढं फॅक्च्युअल पॉइंट्स होते, फॅक्च्युअल पॉइंट्स तर मी इथे कव्हर केलेले आहेत. बाकीचं इतकं काही आपल्याला इथून विचारणार नाही. ओके, क्लिअर. चला, त्याच्यानंतर बघा तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल, जसं की तुम्हाला MCQ क्वेश्चन बनवू शकते. ठीक आहे. ओके, चला, तर इतके MCQ क्वेश्चन ठीक आहे, जेवढं तुम्हाला मी सांगितलंय तेवढं. आता हा जो नेक्स्ट टॉपिक आहे ना, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, हे आपण पुढच्या सेशन मध्ये कव्हर करूया. आजच्या सेशन मध्ये आपण इथंच थांबूया. याच्यावरचे क्वेश्चन मी इथे ऍड करते, ते क्वेश्चन देखील तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. डेफिनेटली तुमच्या पेपर 2 साठी याचा फायदा होईल. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.